काळजवडे तालुका पन्हाळा येथील जांभळी नदीकाठी मगरीचा वावर आढळला आहे। तेथील नाथा पिराजी पाटील हे ग्रामस्थ शनिवारी सकाळी 10:30च्या सुमारास नदीकाठी गेले असता त्यांना नदीकाठी मगर तोंड बाहेर काढून बसलेली दिसली। मगरीला त्यांचा सुगावा लागताच मगर नदीच्या खोल पाण्यात अदृश्य झाली। पाटील यांनी ही माहिती ग्रामस्थांना सांगितली। जवळच पाणवठा आहे, महिलांची कपडे व जनावरे धुण्यासाठी गर्दी होती। त्यांना ही माहिती समजताच भीतीयुक्त वातावरण निर्माण झालं आणि सर्वांनी घरी धूम ठोकली। मगर आल्याच्या बातमीने संपूर्ण गाव दहशतीखाली आला असून सर्वत्रच मगरीची चर्चा सुरू आहे। दरम्यान ग्रामस्थांनी वन विभागाला कळवताच बाजारभोगाव परिमंडल वनाधिकारी कार्यालयातील रेस्क्यू टीमचे संभाजी चौगले, किरण कुंभार, वनमजूर भुजंगा पाटील, शंकर पाटील हे सदर ठिकाणी हजर झाले। त्यांनी नदी पात्रासह नदीकाठी सुमारे 1.5 किलोमीटर पर्यंतचा परिसर पिंजून काढला, परंतु मगरीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही। दरम्यान जांभळी नदीपात्रात याआधी कधीही मगरीचे वास्तव्य नव्हते। मगर इथे कशी काय आली हा संशोधनाचा विषय आहे। नदीकाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी सावधानगिरी बाळगावी, एकत्रित शेतात जावे, मगर आढळल्यास तिला दुखापत न करता वन विभागाला कळवावे असे आवाहन वनपाल राजेंद्र रसाळ यांनी केलं आहे। या नदीपात्रात काही ग्रामस्थांनी मोठे मरळ जातीचे मासे पाहिले आहेत, त्यामुळे खरंच मगर होती की मरळ जातीचा मासा होता याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। तुमचं नाव कसं? नाथा पिराजी पाटील, राहणार काळजवडे। हां, तर काय झालं नेमकं? मगर तुम्हाला कुठं दिसली? त्या ह्याच्यावर मुंडकं ठेवून बसलेली, एवढं लांबडं वर होतं दिसत। बर, आणि मी इथनं हात टेकून खाली उतारना एवढ्या तिनं मागं पाण्यात फिरली, ती सरळ वाटर लागून त्या खालच्या डमकापर्यंत गेली। मी इथंच उभा आहे। तुम्ही काय करायला आलेला इथं? पाळीची मोठीला लाकूड न्यायला आलेलं जांभळीचं नदीतलं। बर, किती वाजता साधारणतः? 10, 11, 10:30च्या सुमारनं। बर, केवढी मोठी होती आणि काय कशा स्थितीत होती ती? वर खरखरीत होतं बघा, तिचं मुस्कुल जे असं एवढं लांबडं होतं ते असं खरखरीत होतं। आणि ती मला इथनं हात टाकलेला बघितला आणि ती मागं चालली आणि हे झाली, म्हणजे नदीमध्ये गेली? नदीमध्ये गेली।